नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे। गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे। गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस। हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो। आपल्या जीवनात नवीन आरंभ आणि आनंदाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते। तसेच गुढीपाडव्याला प्रत्येक घरोघरी खीर, पुरी, श्रीखंड, मिठाई असे वेगवेगळे गोडाचे पदार्थ सुद्धा बनवले जातात। तर आज मी अशी मिठाई बनवणार आहे जी अगदी झटपट, खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते। शिवाय सगळ्यांची फेवरेट असणारी ही प्रत्येक घरात बनवली जाणारी मिठाई तुम्ही सुद्धा कधी ना कधी बनवलेलीच असणार। तर आज मी बनवणार आहे गुलाबजाम। हो, बरोबर ऐकलं तुम्ही। गुलाबजाम म्हटलं ना की जिभेला पाणी सुटतं। मस्त मऊसूत लुसलुशीत गुलाबजाम कोणाला आवडत नाहीत। तर आज मी तुम्हाला गिट्सचे गुलाबजाम बनवून दाखवणार आहे। गिट्सच्या मदतीने गोड आणि चविष्ट सॉफ्ट गुलाबजाम आज आपण बनवणार आहोत। आणि हे बनवायला इतके सोपे आहेत ना की तुम्ही ही रेसिपी एकदा पाहिली की लगेचच गिट्सचे गुलाबजाम आजच बनवाल। बिगनर असाल तरी सुद्धा तुम्ही अगदी हे सोप्या पद्धतीने गुलाबजाम बनवू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची नवी सुरुवात आणि नवीन वर्षाची गोड सुरुवात गिट्स गुलाबजाम सोबत करा, जे आता नव्या पॅकमध्ये उपलब्ध आहे। तर गिट्सचे गुलाबजाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाक बनवणार आहोत। तर गॅसवर एखादं जाड भांडं ठेवायचं आहे पाक बनवण्यासाठी आणि जेवढी साखर तेवढंच पाणी घ्यायचं आहे। तर 2 वाटी पाण्यासाठी मी इथे 2 वाटी साखर घातलेली आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी माझी आजी गिट्सचे गुलाबजाम करायची, त्यानंतर माझ्या आईने सुद्धा तीच परंपरा पुढे चालवली आणि मी सुद्धा आता गिट्सचे गुलाबजाम बनवून ही परंपरा पुढे नेत आहे। गेली 60 वर्षे गिट्सने त्यांच्या गुलाबजामची चव आणि गुणवत्तेचा दर्जा कायम राखलेला आहे आणि अजूनही गिट्स गुलाबजामची चव खूपच अप्रतिम नॉस्टॅल्जिक म्हणजेच वर्षानुवर्षे जिभेवर तशीच राहणारी आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे। आता हा गुलाबजामचा पाक छान सुगंधित होण्यासाठी यामध्ये मी 2 वेलच्या घातलेल्या आहेत आणि केसराच्या काड्या सुद्धा घातलेल्या आहेत। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा साखरेचा पाक बनवायचा आहे। याला आपल्याला एकतारी पाक अजिबात बनवायचा नाही आहे, फक्त हा थोडा स्टिकी व्हायला पाहिजे, चिकट झाला पाहिजे, बस तेवढंच बनवायचं आहे। जास्त आपल्याला घट्ट हा पाक बनवायचा नाही। उकळी काढून घ्यायची आहे चांगली 2 ते 3 मिनिटे आणि फक्त चिकट झाला पाक म्हणजे समजायचं की आपला हा गुलाबजामचा पाक तयार झालेला आहे। तर एकसारखं मिक्स करत आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेक करायचा आहे। हाताला पाहू शकता तुम्ही थोडासा चिकट लागतोय, याचा अर्थ पाक तयार झालेला आहे। पाक आपला बनवून तयार झालेला आहे। आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊया। तर गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी गिट्सचं इन्स्टंट गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। या प्रीमिक्सपासून तुम्ही अगदी 15 मिनिटामध्ये गुलाबजाम बनवू शकता, खूपच सोप्या पद्धतीने। शिवाय मी इथे गिट्सचं शुद्ध दाणेदार साजूक तूप, गाईचं तूप घेतलेलं आहे, यामुळे गुलाबजामची चव खूपच अप्रतिम लागते। तर गिट्सचे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे हे गिट्सचे गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। हे 1 पॅकेट प्रीमिक्स आहे, यामध्ये 40 गुलाबजाम आरामात बनतात। तर पूर्ण फॅमिलीसाठी तुम्हाला फक्त हे एकच पॅकेट पुरेसं आहे। आता हे गुलाबजामचं प्रीमिक्सचं पॅकेट आहे ते आपण ओपन करूया आणि एका प्लेटमध्ये किंवा मिक्सिंग बाउलमध्ये हे प्रीमिक्स काढून घेऊया। तर मी प्रीमिक्स एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता किंवा दुधाचा वापर करू शकता। तर मी इथे दूध घालते। दूध घालताना सुद्धा थोडंसं हलकंसं कोमट घालायचं, फ्रीजमधलं एकदम थंड दुधाचा किंवा बाहेरून आणल्यानंतर त्या दुधाचा वापर करायचा नाही। थोडंसं गरम करायचं आहे दूध आणि रूम टेम्परेचर आल्यानंतरच या प्रीमिक्समध्ये घालायचं आणि आपण जसं पीठ मळतो ना सॉफ्ट अगदी, तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने चांगलं पीठ मळायचं आहे आणि जितकं पीठ तुम्ही हे चांगलं मळाल ना तितके गुलाबजाम मस्त सॉफ्ट होतात। तर हे बघा मी हे चांगलं रगडून पीठ मळून घेतलेलं आहे। आता गुलाबजाम बनवायला घेऊयात।
आपण इन्स्टंट गुलाबजाम बनवतोय फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये आणि 15 मिनिटात हे गिट्सचे गुलाबजाम तयार होतात। दुसऱ्या प्रकारचे आपण रव्याचे किंवा माव्याचे गुलाबजाम जर बनवले ना तर ते 15 ते 20 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी पीठ मुरण्यासाठी ठेवावं लागतं। तर गिट्सचे गुलाबजाम बनवण्यासाठी आपल्याला अजिबात हे पीठ मुरण्यासाठी ठेवायची गरज नाही। अगदी 15 मिनिटांमध्ये लगेचच आपले हे गुलाबजाम बनवून तयार होतात। आता गुलाबजाम बनवायला घेऊया। यासाठी हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण अशा पद्धतीने घेऊन गोळा हातावर घ्यायचा आहे असा आणि चांगलं याला दाबून याला मस्त असे गोल गोल गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे। हे बघा, याला कुठेही क्रॅक दिसत नाही। जर आधीच व्यवस्थित हे गुलाबजाम तयार केले अशा पद्धतीने तर तेलात घातल्यावर फुटण्याची सुद्धा शक्यता नसते। तर तुम्ही पाहू शकता याला कुठेही क्रॅक दिसत नाही। अशाच पद्धतीने बाकीचे गुलाबजाम सुद्धा मी बनवून घेते। एकदम तुम्ही बनवू शकता किंवा थोडे थोडे बनवून तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळू शकता। तर मी काय केलंय, सगळे गुलाबजाम बनवून घेतलेले आहे। आता पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते मी, पण तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसताय हे गुलाबजाम, अगदी मोत्यासारखे दिसतायत। तर या पद्धतीने तुम्ही सगळे बनवू शकतात किंवा थोडे थोडे बनवून ते तळू शकतात। जर एकदम बनवून घेतले तर तुपामध्ये किंवा तेलामध्ये घालताना पुन्हा एकदा काय करायचं, तळ हातावर चांगलं रगडून याचा गोळा तयार करून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर तळायला घ्यायचे। पाक सुद्धा आता आपला तयार झालेला आहे आणि गुलाबजाम सुद्धा बनवून झालेले आहेत। आता गुलाबजाम तळायला घेऊया। तर गुलाबजाम तळण्यासाठी मी इथे गिट्सचे साजूक तूप जे दाणेदार आहेच पण त्याच्या प्रत्येक थेंबामध्ये आहे दरवळणारा सुगंध, ज्यामुळे त्यांच्या चवीमध्ये वाढ होतेच पण त्याच्या सुगंधामुळेच गुलाबजाम चवीला अप्रतिम बनतात। या तुपामध्ये कोणतेही अतिरिक्त प्रिझर्वेटिव्ह, आर्टिफिशियल कलर्स नाही किंवा कोणतेही वेगळे फ्लेवर्स नाहीत। शिवाय हे गाईचं तूप आहे आणि साजूक तूप असल्यामुळे यामध्ये जर तुम्ही गुलाबजाम बनवाल तर खायला अप्रतिम लागतात। तर गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे। जाड बुडाची कढई किंवा नॉनस्टिक कढई घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये गुलाबजाम तळायला करपत नाही। आता तुम्ही पाहू शकता या तुपाचं टेक्स्चर किती मस्त आहे, एकदम दाणेदार रवाळ असं हे सुगंधित तूप आहे। तुम्हाला काय सांगू, याचा सुगंध इतका येतोय ना, थोडासा गरम झालेला आहे तूप त्यामुळे याचा सुगंध भरपूर दरवळतोय घरभर। तर हे खायला यामध्ये जर तुम्ही गुलाबजाम बनवाल ना तर खायला खूपच अप्रतिम लागतात। तर आता तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो टू मीडियम करायची। जास्त कडकडीत तूप गरम करून घ्यायचं नाही। जास्त कडकडीत तूप किंवा तेल गरम केलं तर गुलाबजाम यामध्ये घातले तर ते करपू शकतात आणि चवीला सुद्धा ते करपट लागू शकतात। तर तूप चांगलं आधी गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि गुलाबजाम तळण्यापूर्वी सुरुवातीला आधी एक गुलाबजाम यामध्ये घालून तळून बघायचा। जर आपला हा गुलाबजाम चांगला तळला गेला, याला कुठेही क्रॅक आले नाही, तुपामध्ये फुटला नाही, तर समजायचं की आपण जे गुलाबजाम बनवून ठेवलेले आहेत ते योग्य प्रकारे आपले बनवले गेलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता याला अजिबात सुरुवातीला मी हात लावलेला नाही, आपणच तो गुलाबजाम आरामात वर आलेला आहे आणि तळला सुद्धा गेलेला आहे। पहा, कुठेही हा गुलाबजाम चिटकत नाही आहे किंवा याला कुठेही तडा गेलेला नाही। तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतोय। तर आता हा एक परफेक्ट आपला गुलाबजाम तयार झालेला आहे। आता बाकीचे आपण गुलाबजाम तळून घेऊया। तर लक्षात असू द्या गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवायची आहे, जास्त तूप गरम करून घ्यायचं नाही। आणि आता मी काय केलं होतं, सगळे गुलाबजाम एकदम बनवून ठेवलेले होते ना, तर मी एक एक गुलाबजाम तळ हातावर चांगले रगडून घेते आणि त्यानंतर यामध्ये घालते, म्हणजे याला क्रॅक पडणार नाही। तुम्ही थोडेसे आधी सुरुवातीला बनवून घेतले तरी सुद्धा चालतील, म्हणजे थोडे थोडे आधी बनवून घ्यायचे आणि नंतर ते तळून घ्यायचे। तर आता आपण हे गुलाबजाम चांगले सोनेरी रंगावर येऊन तळून घ्यायचे आहेत। याला अजिबात झारा हात लावायचा नाही।
गुलाबजाम तुपात सोडल्यानंतर याला अजिबात हात लावायचा नाही, अजिबात झारा लावायचा नाही। तुम्ही पाहू शकता ते स्वतःच वरती येत आहेत आणि याचा रंगसुद्धा बदलतोय, जागासुद्धा बदलते। आपणच ते गोल गोल फिरून चांगले तळले सुद्धा जात आहेत। यासाठी याला झारा अजिबात लावायचा नाही। एकदम लो टू मीडियम फ्लेमवर आरामात हे गुलाबजाम तळून घ्यायचे, म्हणजे ते चांगले तळले जातात आणि आतमध्ये हे कच्चे सुद्धा राहत नाही। तर थोडेसे लाल झाल्यानंतर एकदा याला असं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून जागा याची पलटून घ्यायची, म्हणजे ते चांगले अजून तळले जातील। गुलाबजाम तळताना अजिबात घाई करायची नाही। घाई करून जर तुम्ही तळाल तर ते वरून तर गोल्डन कलर येईल पण आतून कच्चे राहतील आणि तुपामधनं ते बाहेर काढल्यानंतर आपण पाकामध्ये घालतो त्यावेळेला त्यामध्ये पाकसुद्धा व्यवस्थित मुरला जात नाही। तर तुम्ही पाहू शकता काय मस्त याला रंग आलाय। हे बघा, सुरुवातीला मी थोडेसेच तळून घेतलेले आहेत। आता दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेते। तर मी काय केलं, बाकीचे सगळे गुलाबजाम यामध्ये तळून घेतले आहेत, कारण माझी कढई जी आहे ती मोठी आहे। आणि एक सांगायचं राहिलं की जर गुलाबजाम तळायचे असतील ना तर अशी पसरट कढई घ्या, म्हणजे एकसारखे इक्वली हे गुलाबजाम तळले जातात। कुठेही याचा रंग डार्क लाईट असा होत नाही, एकसारखे मस्त तळले जातात। तर मोठी कढई असल्यामुळे मी बाकीचे गुलाबजामसुद्धा एकदम घातलेले आहेत। तुमच्याकडे जर लहान कढई असेल तर पसरटच घ्या, पण मग थोडे थोडे घालून तळून घ्या। तर हे पहा काय मस्त आपले गुलाबजाम तळून झालेले आहे, मस्त सोनेरी रंग आलेला आहे। आता हे गुलाबजाम तळेपर्यंत पाक थोडासा थंड झालेला होता, त्यामुळे मी पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे। आता हा पाक जो आहे तो थोडासा कोमट करून घ्यायचा, जास्त गरम करायचा नाही। आणि थोडा गरम झाल्यावर आपण हे जे गुलाबजाम बनवले होते ते या पाकामध्ये घालायचे। तर इथे मी काय केलं, कढईमध्ये जे आम्ही गुलाबजाम तळले होते ना, ती कढई मोठी असल्यामुळे त्यामधलं तूप काढून घेतलं आणि यामध्येच मी पाक घातलेला आहे आणि पाक थंड झालेला होता, त्यामुळे मी ते गरम करायला ठेवलेलं आहे। पाकामध्ये गुलाबजाम घातल्यानंतर झाऱ्याने किंवा एखाद्या चमच्याने किंवा स्पॅच्युलाने हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत, जोर जास्त द्यायचा नाही। आणि 1.5 ते 2 तासासाठी बाहेर रूम टेम्परेचरवर ठेवायचं आणि त्यानंतर हे फ्रीजमध्ये तुम्ही 1 तासासाठी किंवा 2 तासासाठी ठेवू शकता। तर गुलाबजाम मी 2 तासासाठी रूम टेम्परेचरवर ठेवून थंड झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी ठेवलेले होते। तुम्ही रात्रभर सुद्धा हे गुलाबजाम फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे पाक यामध्ये मस्त मुरला जातो। तर हे पहा, खास गुढीपाडव्यासाठी बनवलेले गुलाबजाम आपले तयार आहेत। किती मस्त दिसत आहेत। मला तर ना अजिबात राहत नाही, कधी खाते असं झालंय। गिट्सचे गुलाबजाम गिट्सच्या साजूक तुपात बनवले असल्यामुळे फक्त त्याचा दरवळणारा सुगंध आणि त्याची अप्रतिम चवीमुळे घरी तर सर्वांना इतके आवडले की सगळे गुलाबजाम ना फक्त 5 मिनिटात फस्त झाले। तर तुम्ही सुद्धा ह्याच गोड गोड चवीसाठी तुमचा खास सण गिट्सच्या सोबत साजरा करा। गिट्स गुलाबजाम एकदा बनवून पहा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आजही प्रत्येक सणाला आमच्याकडे गोड पदार्थ म्हणजे फक्त गिट्सचेच गुलाबजाम असतात। आता तर प्रत्येक घराला माहिती आहे की गुलाबजाम म्हणजे फक्त गिट्स। तुम्हाला एक गुलाबजाम दाखवते, पहा काय मस्त याला शायनिंग आलेली आहे, कुठेही याला क्रॅक आलेला नाही। एकसारखे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत। पहा किती मस्त दिसत आहेत, एकदम रसरशीत गुलाबजाम झालेले आहेत। आता हा गुलाबजाम आहे तो तुम्हाला कापून सुद्धा दाखवते। हा गुलाबजाम खायला इतका अप्रतिम लागतो ना की तुम्ही बघितल्यावर लगेचच बनवाल। तर हे पहा, तुम्हाला गुलाबजाम कापून सुद्धा दाखवते। अगदी सहज कापला जातोय आणि एकदम असा सॉफ्ट झालेला आहे। याचं टेक्स्चर पाहू शकता, पाक छान आतपर्यंत मुरला गेलेला आहे। पहा किती सॉफ्ट झालेला आहे। बाहेरून आपण मार्केटमधून आणतो ना त्यापेक्षाही भारी गुलाबजाम आपले हे बनवून तयार झालेले आहेत। टेक्स्चर पाहू शकता, कुठेही याला क्रॅक नाही। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारे, अगदी तोंडावर जिभेवर रेंगाळणारे गुलाबजाम गिट्सचे गुलाबजाम बनवा आणि येणाऱ्या नवीन सणाचा आनंद वाढवा।
तर आता वाट कसली बघताय? नवीन वर्षाच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुमच्या जवळच्या दुकानातून आत्ताच खरेदी करा किंवा www.gitsfood.com वरून ऑनलाईन ऑर्डर करा। तसेच तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी, इन्स्टामार्टवरून देखील गिफ्ट्स ऑर्डर करू शकता। तर मंडळी, आजच्या गिफ्ट्सच्या गुलाबजामची रेसिपी नक्की करून पहा आणि आपल्या कुटुंबियांसोबत या गुढीपाडव्याला गोड गोड आनंदाचा अनुभव घ्या। तर मंडळी, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या गोड गोड शुभेच्छा। आणि हो, तुमचे विचार कमेंट्समध्ये जरूर शेअर करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।